नमस्कार छोट्या बालमित्रांनो. आज आपण झुळूक मी व्हावे दामोदर अच्युत कारेसरांनी लिहिलेल्या या कवितेतील आपल्या छोट्या मैत्रिणीला वाऱ्याची मंद झुळूक होऊन कुठे कुठे जावेसे वाटते ते पाहणार आहोत. बघा हा मित्रांनो, ही छोटी मुलगी वाऱ्याची झुळूक झाली आहे. या आधीच्या भागामध्ये तिला असे वाटते, कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी, कधी राईत वा कधी पडक्या वाड्यापाठी जावं वाटतं, कधी हळूहळू थपकत थपकत कानोसा घेत जावं वाटतं, तर कधी रमतगमत भरारी थेट घ्यावी वाटते. आता तिला वाटत आहे आपण वाऱ्याची झुळूक होऊन आपली अंगुली म्हणजे बोट हे कलिकेला म्हणजे कळीला हळूवार लावावं. त्यानंतर ती कळी फुलली आणि त्याचे फूल झाले की आपण तेथून पसार व्हावं म्हणजे पळून जावं असं वाटतं. आणि जाता जाता त्या फुलातील सुगंध घ्यावा आणि दिशा दिशांमध्ये तो उधळून द्यावा असं तिला वाटतं. वाऱ्याची झुळूक होऊन एखाद्या गाण्याची चुकली मुकली गोड लकेर म्हणजेच एखाद्या गाण्याची गोड अशी तान झुळझुळ झऱ्याच्या आवाजाप्रमाणे चौफेर पसरून द्यावी असंही या मुलीला वाटतं. झुळूक होऊन हे गाणे गात गात पाचूच्या रंगासारख्या हिरव्यागार शेतातून आणि शांत वाहणाऱ्या निळ्या नदीवरून जावे असे या मुलीला वाटते. असे गाणे गात असताना त्या नदीच्या पाण्यावर जणू गाण्याचे मखमली तरंग उमटावेत इतके ते वातावरण सुंदर व्हावे असेही या मुलीला वाटते. वाऱ्याची जी मंद झुळूक होऊन तुम्हाला काय काय करावेसे वाटते ते नक्की सांगा बरं का मित्रांनो. धन्यवाद.